नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत ती म्हणजे की पेरू हे आपल्या फळ हे आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी मानलं जातं। मित्रांनो, मधुमेहाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून तरुणांमध्येही शुगर दिसून यायला लागली आहे। रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आहाराला विशेष महत्त्व आहे। आहारात चांगले पदार्थ असतील तर साखरेवर नियंत्रण ठेवणं जास्त सोपं जातं। यामुळे आहारात चांगले पदार्थ असायलाच हवेत। यापैकी एक म्हणजे पेरू। मित्रांनो, पेरूमध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ म्हणजे की फायबर असतं। हे तंतू अन्नाचे पचन हळूहळू होण्यास मदत करतात। यामुळे अन्नातील साखर एकदम रक्तात मिसळत नाही आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी तुलनेत जसे की स्थिर राहण्यास देखील मदत होते। म्हणूनच मधुमेहासाठी पेरू हा एक चांगला पर्याय मानला जातो। मित्रांनो, पेरूचा ग्लायकेमिक इंडेक्स म्हणजे की तुलनेत कमी असतो। कमी ग्लायकेमिक इंडेक्स असलेला पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातील साखर अचानक वाढण्याची शक्यता कमी असते। यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी संतुलित आहाराचा भाग म्हणून पेरू खाण्याचा सल्ला अनेक आहारतज्ञ देतात। या फळामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं। शिवाय पेरूमध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटी ॲसिड देखील भरपूर प्रमाणात असतं। हे घटक शरीरातील पेशीचे संरक्षण करतात आणि एकूण आरोग्य सुधारण्यास देखील हातभार लावतात। पेरूमधली तंतुमय पदार्थ पोट जास्त वेळ भरल्यासारखं ठेवतं। यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि अनावश्यक खाण्यावर नियंत्रण देखील राहतं। वजन नियंत्रण ठेवणे हे मधुमेह व्यवस्थापनातील महत्त्वाचे पाऊल देखील असल्याचं सांगितलं आहे। मित्रांनो, याशिवाय पेरूमध्ये कॅलरीज कमी आणि पोषक घटक जास्त असतात। यामुळे शरीरात आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे मिळतात, पण अतिरिक्त उष्मातक देखील मिळत नाहीत। ह्यामुळे वजन वाढवण्याचा धोका कमी होण्यास मदत देखील होते। मित्रांनो, पेरूमध्ये असलेले अँटी ॲसिड शरीरातील दाह कमी करण्यास मदत करू शकतात। त्यामुळे मधुमेहामुळे हृदयविकार, रक्तवाहिन्याचा आजार आणि इतर गुंतागुंत होण्याचा देखील धोका वाढतो। संतुलित आहारासोबत पेरूसारखी पोषक फळं खाल्ल्याने एकूण आरोग्य चांगलं राहण्यास देखील मदत मिळू शकते। मात्र पेरू खाण्याची योग्य मार्ग महत्त्वाचा आहे। पिकलेला ताजा पेरू सालीसह खाणे अधिक फायदेशीर ठरते, कारण स्लिम ध्येय भरपूर फायबर असते। पेरूचा रस काढून पिण्यापेक्षा संपूर्ण फळ खाल्ल्यास अधिक पोषण मिळते। एकदाच मोठ्या प्रमाणात न खाता मर्यादेच्या प्रमाणात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून पेरू खाणे योग्य ठरतं। लक्षात ठेवा, केवळ पेरू खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात येत नाही, तर नियमित व्यायाम, डॉक्टरांनी सांगितलेले औषधं, संतुलित आहार आणि नियमित रक्तातील साखरेची तपासणी यासोबतच पेरूचा समावेश केला जातो, त्याअधिकच फायदा देखील होऊ शकतो। यामुळे मधुमेहासाठी पेरू हा चवदार, पौष्टिक आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यदायी फळ देखील मानले जाते। तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये हे पेरू आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे। तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।